नमस्कार मंडळी, डिअर सोसायटी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मंडळी, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खजिनदार सहकारी गृहनिर्माण संस्थाचा जो खजिनदार असतो त्याची काय कामं असतात याची माहिती घेऊ. तत्पूर्वी डिअर सोसायटी चॅनलला अद्याप तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा. मंडळी, खजिनदार हा संस्थेचा 3 पदाधिकाऱ्यांपैकी एक अतिशय महत्त्वाचं पद आहे. अध्यक्ष, सचिव आणि त्यानंतर खजिनदार. खजिनदाराची जबाबदारी जी आहे, तुम्ही खजिनदार म्हटलं की तुमच्या लक्षात येईल की आर्थिक व्यवहाराच्या संबंधित ज्या काही जबाबदाऱ्या असतील ते या खजिनदारावरती असतात. खजिनदाराची एक पहिली जबाबदारी असते ती म्हणजे खजिनदारानं प्रत्येक सभासदाला दर महिन्याला बिल पाठवलं पाहिजे, मागणीपत्र पाठवलं पाहिजे. त्याच्यामध्ये त्या सभासदाचं एकूण मासिक शुल्क, थकबाकीची रक्कम, व्याज कॅल्क्युलेट केलं पाहिजे, व्याजाचं गणना करून त्यामध्ये येणाऱ्या व्याजाची रक्कम लिहिली पाहिजे. आणि असं बिल हे प्रत्येक सभासदाला त्याने त्या ठिकाणी पाठवलं गेलं पाहिजे. त्यानंतर दुसरं काम जे आहे खजिनदाराचं ते असं आहे की सभासदांकडून ज्या रकमा येतात, सभासद जी त्यांची वर्गणी भरतात ती रक्कम स्वीकारायची आणि त्याच्या पावत्या त्या सर्व सभासदांना द्यायच्या. त्यानंतर देखभाल शुल्क आणि इतर शुल्कांची नोंद जी आहे ती सर्व वेगवेगळ्या रजिस्टरमध्ये त्यांनी केली पाहिजे. पर्सनल लेजर असतात, वैयक्तिक खतावणी असते, पर्सनल लेजर, जनरल लेजर, कॅश बुक, अशी वेगवेगळी जे रजिस्टर आहेत त्या रजिस्टरमध्ये त्याच्या नोंदी या खजिनदाराने करण्याची त्याच्यावरती जबाबदारी असते. त्यानंतर संस्थेला वेगवेगळ्या प्रकारची सेवा पुरवणाऱ्या ज्या संस्था असतात त्यांची बिलं ही चेकद्वारे दिली पाहिजेत. तुम्हाला माहितीच आहे की कोणतीही सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये 1,500पेक्षा अधिक रकमेचा व्यवहार रोखीने करता येत नाही. त्यामुळं अधिकाधिक व्यवहार हे बँकेच्या माध्यमातून केले पाहिजेत आणि चेकद्वारे केले पाहिजेत किंवा ऑनलाईनद्वारे केले पाहिजेत. त्यामुळं हे जे व्यवहार आहेत, ही जी काही देणी आहे ती देणी देण्याची जबाबदारी पण ही तुमच्या खजिनदाराची असते. त्याने त्याचे वाउचर बनवले पाहिजेत, योग्य त्या पावत्या त्याने संबंधित जे सेवा पुरवठादार आहेत त्यांच्याकडून घेतल्या पाहिजेत. पुढची महत्त्वाची जबाबदारी म्हणजे की सभासदांच्याकडून जर रोकड आले असतील किंवा इतर कुठल्या कारणाने संस्थेकडं रोख रक्कम आले असतील तर त्याची नोंद रोकड नोंद वहीमध्ये घ्यायची, या रजिस्टरमध्ये नोंदी करायच्या आणि 5,000पर्यंत रक्कम जमा झाली की त्यानंतर ती तात्काळ बँकेमध्ये जमा करायची. 5,000पेक्षा अधिक रक्कम खजिनदाराला स्वतःकडे ठेवता येत नाही, त्यामुळे ती रक्कम त्याने तात्काळ बँकेच्या अकाउंटला त्याने भरून टाकायची असते. त्याबरोबर खर्चाची फाईल इतर पदाधिकारी यांची मान्यता घेऊन अद्ययावत ठेवायची. जे काही खर्च झालेले आहेत त्या खर्चाला मान्यता ही तुमच्या समितीच्या बैठकीमध्ये दिली गेली पाहिजे आणि त्याच्या अद्ययावत नोंदी ज्या आहेत त्या रजिस्टरमध्ये घेण्याची जबाबदारी ही खजिनदाराची असते. त्यानंतर संस्थेमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामं केली जातात. तर ह्या कामासाठी कोटेशन मागवणं, आलेल्या कोटेशनचा अभ्यास करणं, याच्या जबाबदारी म्हणजे महत्त्वाची जबाबदारी ही खजिनदारावरती राहत असते. शेवटी ही सामायिक जबाबदारी आहे. समितीच्या सुद्धा त्याच्यामध्ये निर्णयावर निर्भरता ही समितीवरच असते. तर आलेले कोटेशन बघणे, त्यामध्ये पडताळणी करणं, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या ज्या असतात त्या खजिनदाराच्या असतात. त्यानंतर मासिक सभेमध्ये ज्या वेळेस कमिटीची मासिक सभा बोलवली जाते त्या मासिक सभेमध्ये खजिनदाराने त्या महिनाभरामध्ये जे काही व्यवहार झाले असतील त्या व्यवहाराच्या एकूण आकडेवारी जी आहे ती मासिक सभेसमोर मांडली पाहिजे की किती रक्कम आली, किती खर्च झाली, कुठे खर्च झाली, कशा प्रकारे खर्च झाली आणि या जे खर्च झाले त्या सगळ्या खर्चाला तुमच्या समितीच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता घेतली पाहिजे. सर्व जे जमा खर्च आहे त्याला मान्यता घेतली पाहिजे. त्यानंतर वार्षिक सभेने म्हणजे वार्षिक सभा ज्यावेळेस असते त्यावेळेस वार्षिक सभेपूर्वी लेखापरीक्षण करून घ्यायचं असतं. सहकार कायद्यानुसार प्रत्येक संस्थेचं लेखापरीक्षण जे आहे ते 30 जुलैपर्यंत पूर्ण होणं गरजेचं असतं. तर हे जे लेखापरीक्षण आहे ते लेखापरीक्षण पूर्ण करून घेण्याची मोठी जबाबदारी जी असते ती बहुतांश जबाबदारी ही तुमच्या खजिनदारावर असते. कारण आर्थिक व्यवहारासंबंधातले ज्या काही बाबी आहेत त्या
तुमच्या लेखापरीक्षकाला समजून देणं, त्याच्या शंकांचं निरसन करणं, या सगळी जबाबदारी जी असते ती तुमच्या खजिनदारावरती असते. त्याचबरोबर तुमचा जो खजिनदार आहे त्याने लेखापरीक्षण विहित वेळेमध्ये व्हावं याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. जेव्हा लेखापरीक्षण ऑडिट होतं त्यावेळेस रेक्टिफिकेशन रिपोर्टमध्ये जर अकाउंट संबंधातल्या काही बाबी असतील तर त्याची पूर्तता करणं ही सुद्धा एक मोठी जबाबदारी खजिनदारावरती असते. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हिशोपत्रकं मांडणं, लेखापरीक्षणाचा अहवालातले महत्त्वाचा भाग म्हणजे अकाउंटचा भाग असतो तो वाचून दाखवणं वगैरे, ही जबाबदारी सुद्धा तुमच्या खजिनदारावरती असू शकते. हिशोपत्रकं समजावणं, अंदाजपत्रक समजावणं वगैरे ही सगळी जबाबदारी जी आहे ती तुमच्या खजिनदारावर असू शकते. त्यामुळे खजिनदार हा तुमचा जर अकाउंट बॅकग्राऊंडचा असेल, अकाउंटचं शिक्षण घेतलेलं असेल तर मला असं वाटतं की तो अधिक त्या कामाला चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकतो. तर अनेकदा असं ही होतं की खजिनदार हे कारकून म्हणून काम करतात, तर कारकून म्हणून काम नाही केलं पाहिजे. त्यांनी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. संस्थेमध्ये जास्तीत जास्त ऑटोमेशन कसं करता येईल, सॉफ्टवेअर कसे वापरता येतील, जे व्यवहार आहेत आर्थिक व्यवहार ते अधिक कसे पारदर्शक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कशा पद्धतीने करता येईल याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे, त्याचा अवलंब केला पाहिजे. तर ही खजिनदाराची जबाबदाऱ्या आहेत, ज्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. आणि ह्या जबाबदाऱ्या पार काढताना खजिनदाराला अनेकदा अडचणी येऊ शकतात. तर त्या अडचणींना मार्ग काढण्यासाठी त्यांनी समितीच्या बैठकीमध्ये त्या संदर्भामध्ये विचारविनिमय केले पाहिजेत आणि आपले कामं ही व्यवस्थित पार पाडली पाहिजेत. या खजिनदाराच्या जबाबदाऱ्याबरोबर सचिवांच्याही जबाबदाऱ्या आहेत, अध्यक्षांच्या जबाबदाऱ्या आहेत, एकूण समितीच्या जबाबदाऱ्या आहेत. तर ते सगळे व्हिडिओ जे आहेत ते व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील आणि तुम्ही या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित नीट समजून घेऊ शकाल अशा पद्धतीनं मी समजून सांगितलेले आहे. ते तुम्ही व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.